नेक्स्ट टॉपिक आपण सुरू करतोय सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. टॉपिक नंबर 2 फ्रॉम NCERT. टॉपिकचं नाव आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. ह्याच्यावरती नीटला 2 क्वेश्चन्स विचारतात. आपण हा टॉपिक आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे, लेंदी टॉपिक आहे. जवळपास नीटला या टॉपिकवरती 2 क्वेश्चन्स विचारले जातील. 2 क्वेश्चन्स आर गोइंग टू आस्क फॉर नीट एक्झामिनेशन. हे मी एक्सप्लेनेशन नीट 2021च्या बॅचसाठी देतो आहे. 2021ला जी मुलं नीट परीक्षेला ॲपियर होणार आहेत त्यांच्यासाठी मी या टॉपिकचं इंट्रोडक्शन देणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट याबद्दल बोलत असताना ऑलरेडी आपण पहिल्या टॉपिकमध्ये म्हणजेच रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझममध्ये बऱ्याचशाच गोष्टी बघितलेल्या आहेत. रिप्रोडक्शन हे कसं होतं, टाईप्स किती आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, सेक्शुअल आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इव्हेंट्स आहेत, गॅमेट फॉर्मेशन आहे, फ्युजन फर्टिलायझेशन प्रोसेस आहे, फॉर्मेशन ऑफ झायगोट आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला सांगायची इथं सगळ्यात महत्त्वाची अशी वाटते म्हणजे प्लांट किंगडम ज्यांचा परफेक्ट आहे. प्लांट किंगडममध्ये जे लाईफ सायकल्स आहेत, हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल, हे आपल्याला सगळं माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आल्गी, ब्रायोफायटा, टेरडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म हे जे काय इव्हॉल्युशन थिअरी आहे ही इव्हॉल्युशन माहीत असलं पाहिजे आणि प्रत्येक ह्याचं रिप्रोडक्शनसुद्धा माहीत असलं पाहिजे. आता स्पेसिफिकली आपण जे सेक्शुअल रिप्रोडक्शन बघतो ते आपण हायर प्लांट्समधलं बघायला लागलो आहे. आणि हायर प्लांट्स म्हणजे कुठले तर अँजिओस्पर्मिक प्लांट्स. अँजिओस्पर्मिक प्लांट याचा अर्थ काय, जे प्लांट ज्या प्लांटमध्ये फ्लावर तयार होतं आणि फ्लावर इट इज नथिंग बट इट इज अ रिप्रोडक्टिव्ह शूट, स्टेमचाच एक पार्ट आहे जो मॉडिफाय झालेला आहे आणि त्याचं फ्लावर तयार झालं आहे. आपण फार लकी आहोत की प्लांटमध्ये ज्या प्लांटमध्ये फ्लावर्स प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायला लागले आहे त्याच्याकरता आपण फार लकी आहे. का लकी आहे आपण, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन झाल्यामुळं आपल्याला एंड प्रोडक्ट, फर्टिलायझेशनचा जो एंड प्रोडक्ट मिळणार आहे त्या एंड प्रोडक्टमध्ये आपल्याला सीड्स मिळणार आहेत, आपल्याला फ्रूट मिळणार आहेत. एवढंच नाही तर आपण बऱ्याचशाच कार्यक्रमामध्ये आपण फुलांचा वापर करतो. फुलांचा जो कलर असतो तो आपल्याला ॲट्रॅक्ट आपल्या बाजूला करत असतो. परफ्यूम असेल, सेंट असेल किंवा त्याच्यापासून मिळणारे जे कलर्स असतील किंवा त्याच्यापासून अजून काही सेकंडरी प्रोडक्ट मिळत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी माणसाला महत्त्वाच्या आहेत, म्हणून फुलंही सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन हे जे व्हायला लागलं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे इव्हेंट्स आहेत ते इव्हेंट्स आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. त्या इव्हेंट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मी इव्हेंट्स कन्सिडर करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा गॅमेटोजेनेसिस सगळ्यात महत्त्वाचं आहे. गॅमेटोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ गॅमेट इज कॉल्ड ॲज अ गॅमेटोजेनेसिस. दुसरं आपण बघणार आहे फर्टिलायझेशन प्रोसेस. फर्टिलायझेशन म्हणजे काय, मेल आणि फिमेल गॅमेट याचं जे फ्युजन होतं त्याला आपण फर्टिलायझेशन प्रोसेस असं म्हणतो. त्याच्यानंतर तयार होणार आहे ते झायगोट फॉर्मेशन होणार आहे. झायगोटचं फॉर्मेशन होतं जो डिप्लॉइड सेल आहे आणि झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर आपल्याला एम्ब्रिओजेनेसिस बघायचं आहे. म्हणजे झायगोटपासून पुढं एम्ब्रिओ तयार होतो त्याला आपण एम्ब्रिओजेनेसिस असं म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला सीडचं फॉर्मेशन बघायचं आहे. सीड फॉर्मेशन झाल्यानंतर त्याचबरोबर आपल्याला फ्रूट फॉर्मेशन देखील बघायचं आहे. फ्रूट फॉर्मेशन. तर एवढे सगळे युनिट्स आपल्याला ह्या टॉपिकमध्ये कवर करायचे आहेत. ह्यालाच आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. बघा, गॅमेटोजेनेसिस आहे, फर्टिलायझेशन आहे, झायगोट फॉर्मेशन आहे, एम्ब्रिओजेनेसिस आहे, सीड फॉर्मेशन आहे आणि फ्रूट फॉर्मेशन आहे. हे जे आपण बोर्डवरती बघायला लागलो हे सगळ्या प्रोसेस आपल्याला बघायच्या आहेत. आता फ्लावरिंग प्लांट म्हणजे कुठले प्लांट, तर फ्लावरिंग प्लांट याचा अर्थ अँजिओस्पर्मिक प्लांट. अँजिओस्पर्मिक प्लांट म्हणजे ज्यांच्यामध्ये सीड्स एन्क्लोज्ड असतात. लक्षात ठेवा, सीड्स आर एन्क्लोज्ड इन फ्रूट, इनसाइड द फ्रूट. एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर मँगोची जी सीड असते ती फ्रूटच्या आतल्या बाजूला प्रेझेंट असते. सो जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममधला हाच फरक आहे. अँजिओस्पर्मिक प्लांट आर ऑल्सो कॉल्ड एज अ फ्लावरिंग प्लांट. त्यांच्यामध्ये फ्लावर्स असतात, सीड आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, सीड हे एन्क्लोज असतात, त्याला आपण अँजिओस्पर्मिक प्लांट असं म्हणतो. आता याच्या पुढे जो आपल्याला टॉपिक बघायचा आहे तो डिटेल आपण चाललो आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे कव्हर करूया.
नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे, अ फ्लावर अ फॅसिनेटिंग ऑर्गन ऑफ अँजिओस्पर्म. बोर्डचं जे टेक्स्टबुक आहे, नवीन 12वीचं बायोलॉजीचं जे बोर्डचं टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 2 आणि 12वीचं जे NCERTचं टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 19 आणि 20 ह्याच्यावरती फ्लावर रिलेटेड सांगितलेलं आहे. त्यापूर्वी माझं सगळ्या विद्यार्थ्यांना असं सांगणं आहे की मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये आपण मेरिस्टिमचा प्रकार बघितला आहे, फ्लोरल मेरिस्टिम, आणि एका शूट सिस्टीमपासून फ्लावर कसं तयार होतं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. आता त्या गोष्टी तुम्ही सगळ्या बेसिकली बघून घ्यायच्या आहेत. त्याच्या आधी मी फ्लावर्स आणि माणसाचं जे काय रिलेशनशिप आहे त्या रिलेशनशिपबद्दल मी थोडंसं सांगणार आहे. ॲक्च्युली द ह्युमन बींग्स हॅव हॅड ॲन इंटिमेट रिलेशनशिप विथ अ फ्लावर सिन्स टाईम इममेमोरियल. फार पूर्वीपासून माणूस आणि फुलाचा संबंध जवळचा आहे. बऱ्याचशाच गोष्टीसाठी फ्लावर्स हे वापरले जातात. फ्लावर्स आर ऑब्जेक्ट ऑफ एस्थेटिक, ऑर्नामेंटल, सोशल, रिलिजियस, कल्चरल व्हॅल्यू. ॲस्थेटिक काही चांगल्या गोष्टींसाठी, कार्यक्रमासाठी, समारंभासाठी, दागिने म्हणून, ऑर्नामेंटल्स म्हणून, काही सामाजिक कार्यासाठी, वाढदिवस असल्यानंतर आपण बुके देतो, पॉलिटिशियन्सना आपण हार घालतो, देवाला आपण हार घालतो, लग्नामध्ये, समारंभाला, किंवा अगदी ज्याची डेथ झाली त्याचं अंत्यसंस्कार करत असताना सुद्धा फुलांचा, म्हणजे फुलांचा वापर हा माणसाच्या जीवनात दररोजचा आहे. असं नाही आहे की फुलांचा वापरच होणार नाही, किंवा इट इज ॲक्च्युली इट इज अ सिम्बॉल ऑफ लव, अफेक्शन्स, हॅपीनेस, ग्रीफ, मॉर्निंग, ह्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण फ्लावर बघतो. आता आपल्याला बघायचं आहे फ्लावरचा ॲक्च्युली मॉर्फॉलॉजी कशी आहे, फ्लावर हे ॲक्च्युली कसं तयार होतं. फर्स्ट थिंग, फ्लावर इट कॅन बी डिफाईन्ड ॲज इट इज अ स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. लक्षात ठेवा, फ्लावर इट कॅन बी डिफाईन्ड ॲज इट इज स्पेशलाइज्ड reproductive shoot specially meant for sexual reproduction. मी परत एकदा थोडंसं सांगू इच्छितो या ठिकाणी. काय मला सांगायचं आहे बघा, प्लांटचा पार्ट आपल्याला माहीत आहे. ॲक्च्युली हा शूटचा पार्ट आहे, हा शूटचा पार्ट आहे, आणि खालच्या बाजूला याला रूट्स प्रेझेंट असतात. ओके, हा शूटचा पार्ट आहे. शूट म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येणार, त्याच्यामध्ये बघा स्टेम येणार, लीफ येणार, ब्रांचेस येणार. ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो, शूट म्हणतो. आता ह्यातला जो शूट आहे, शूटमध्ये काय काय येणार बघा, स्टेम, लीफ आणि ब्रांचेस. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण जर समजा एका झाडावरती एक फ्लावर जर सिंगल येत असेल तर त्याला आपण सॉलिटरी फ्लावर म्हणतो. बघा, सिंगल फ्लावर जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सॉलिटरी फ्लावर. आणि जर समजा फ्लावर्स ग्रुप जर असेल तर त्याला आपण इनफ्लोरेसन्स असं म्हणतो. हे आपण ऑलरेडी मॉर्फॉलॉजीमध्ये बघितलेलं आहे. सिंगल फ्लावर जर असेल तर त्याला आपण सॉलिटरी फ्लावर म्हणतो, आणि फ्लावर जर ग्रुपमध्ये असतील तर त्याला आपण इन्फ्लोरेसन्स असं म्हणतो. आता हा जो स्टेमचा पार्ट आहे, आता हा बघा, हा शूट आहे. ह्या शूटला छोटे छोटे अपेंडेजेस असतील, बड असेल, लक्षात ठेवा हे अपेंडेजेस आहेत. ओके, आता हे जे शूट आहे ह्यामध्ये मेरिस्टीम प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा, ह्यामध्ये काय प्रेझेंट आहे, मेरिस्टीम प्रेझेंट आहे. आणि तो मेरिस्टीम कुठला मेरिस्टीम आहे, फ्लोरल मेरिस्टीम आहे. कुठला आहे, फ्लोरल मेरिस्टीम. आणि ह्या शूटचं पुढं काय होतं, मॉडिफिकेशन होतं. काय होतं, मॉडिफिकेशन झाल्यानंतर नेमकं काय होतं आहे बघा, तर त्याचं पूर्ण कन्व्हर्जन फ्लावरमध्ये होतं. आता इथं तुम्ही बघू शकता, मी फ्लावरची डायग्राम तुम्हाला दाखवायला लागलो आहे. आता हे काय, हे गायनेशियम आहे, हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. त्याच्यानंतर ह्याला लागून अँड्रोशियम आहे,
या साईडला सुद्धा आपल्याला दाखवावं लागेल. हे अँड्रोशियम आहे. त्याच्यानंतर हे कोरोला आहे, हे कॅलेक्स आहे, थॅलॅमस आहे आणि हे पेडिसेल आहे. मग असे मी विचारलेलं त्याला आपण पेडिसेल असं म्हणतो. पेडिसेल म्हणजे जे देठ असतं ना, देठ, ते पेडिसेल आहे. ह्याला आपण म्हणतो थॅलॅमस. काय म्हणतो आपण याला? थॅलॅमस. ह्याला आपण म्हणतो कॅलेक्स. याला आपण म्हणतो कोरोला. याला आपण म्हणतो स्टॅमेन, अँड्रोशियम आणि याला आपण म्हणतो कार्पेल. तर हे सगळे पार्ट आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. आता ह्या शूटचं मॉडिफिकेशन फ्लावरमध्ये झालेलं आहे. ह्या शूटचं मॉडिफिकेशन फ्लावरमध्ये झालेलं आहे. इट इज अ स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह काय म्हणलेलं आहे? शूट. कारण फ्लावर जर प्रेझेंट असेल तरच सेक्शुअल रिप्रोडक्शन पॉसिबल आहे, अदरवाईज सेक्शुअल रिप्रोडक्शन पॉसिबल नाही आहे. त्यामुळं रिप्रोडक्टिव्ह शूट आहे. ॲक्च्युली हा प्लांटच्या शूटचाच पार्ट आहे, तो काय झालेला आहे? मॉडिफाय झाला आहे आणि मॉडिफाय होऊन कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे? फ्लावरमध्ये कन्वर्ट झाला आहे. आता हे जे शूट आहे हे खालच्या बाजूला हे शूट आहे. ओके. आता ह्याच्यावरती नोड इंटरनोड असतात. मी तुम्हाला मॉर्फॉलॉजीमध्ये सांगितलेलं होतं. स्टेमवरती जर बघितलं तर त्याच्यावरती बारीक नोड इंटरनोड हे सगळे नोड. आता बघा, आता समजा हे स्टेम आहे, ह्या स्टेमला इथं नोड आहे, इथं इंटरनोड आहे, इथं नोड आहे, इथं इंटरनोड आहे. म्हणजे नोडमध्ये डिस्टन्स आहे, त्याच्यामधला जो असतो तो इंटरनोड. ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत? कंडेन्स्ड झालेल्या आहेत. म्हणजे हे पूर्ण स्टेम काय झालं? कंडेन्स्ड झालं आणि ते कशामध्ये कन्वर्ट झालं? थॅलॅमसमध्ये कन्वर्ट झालं. लक्षात ठेवा, थॅलॅमस म्हणजे वेगळं काय नाही आहे. मोठं जे स्टेम असतं ते स्टेम छोटं झालं आणि त्याच्यावरती नोड इंटरनोड प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर जी पानं असतात, हिरव्या कलरची शूटला जी पानं असतात ती चेंज झाली. कशामध्ये चेंज झाली? कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनेशियम. तर ह्याच्यापासून काय तयार झालं? मॉडिफिकेशन तयार झालं आणि फ्लावर तयार झालं. आता दिस फ्लावर इज युजफुल फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्या फ्लावरचंच उद्या पुढं सेक्शुअल रिप्रोडक्शन झाल्यानंतर काय तयार होत असतं? फ्रूट तयार होत असतं. तर नेमकं फ्लावर कसं आहे, त्याच्या कुठल्या पार्ट्सबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. हे पूर्ण फ्लावरचं मोठं स्ट्रक्चर आपण बोर्डवरती काढणार आहे आणि मग त्याचा आपण अभ्यास करणार आहे. आपल्यासमोर फ्लावरचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. द फ्लावर. तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे शूट मॉडिफिकेशन झालेलं आहे. मॉडिफिकेशन ऑफ शूट रिझल्ट्स इन टू फॉर्मेशन ऑफ फ्लावर. मॉडिफिकेशन ऑफ शूट. लक्षात ठेवा, शूटला काय काय असतं? लीफ असतात, ब्रांचेस असतात, स्टेम असतं. बरोबर आहे. स्टेम बघा, मी काय म्हणतोय, लीफला काय काय? हे शूट आहे, हे काय? शूट आहे, हे लीफ आहे. लक्षात ठेवा, हे शूट आहे, हे लीफ आहे आणि ह्याला ब्रांचेस असतात. खालच्या बाजूला हे स्टॉक आहे. आता हे शूट आहे. लक्षात ठेवा, शूटचं काय झालेलं आहे? फ्लावर झालेलं आहे. शूटचं काय झालेलं आहे? फ्लावर झालेलं आहे. तर कुठला पार्ट कशामध्ये कन्वर्ट झाला बघा. आता स्टेमचा हा जो पार्ट आहे, या पार्टला आपण काय म्हणतो? स्टेम. त्या स्टेमचं खाली काय झालं? हे देठ आहे, पेडिसिल. काय म्हणायचं त्याला? पेडिसिल. आता याच्यावरती नोड, इंटरनोड. आता हा काय? नोड आहे, हा काय? नोड आहे. मधला काय? इंटरनोड आहे. मधला काय? इंटरनोड आहे. मी सारखं सांगतोय बघा, हे इंटरनोड मोठा आहे, नोड एकदम छोटा आहे. नोड कन्स्ट्रिक्टेड पॉईंट असतोय आणि दोघांच्या मध्ये इंटरनोड असतोय. तर हा सगळा स्टेम लांबडा आहे, लेंथला जास्त आहे. तो सगळा काय झाला? कंडेन्स्ड झाला. तो सगळा काय झाला? कंडेन्स्ड. त्यामुळे छोटंसंच खालचा पार्ट स्टेमचा राहिला आहे, त्याला म्हणायचं पेडिसिल. म्हणजे फुलाचं जे देठ असतं त्याला आपण काय म्हणतो? पेडिसिल असं म्हणतो. त्याच्यानंतर हा सोलन पार्ट जो आहे की नाही, सोलन पार्ट म्हणजे आता समजा मोठं एखादं काहीतरी दोरा असेल किंवा मोठा असा कागद असेल, त्याला सगळा आपण असा एकत्र केला गोल, तर तो काय होतो? सोलन. तसा सगळा शूट काय झालेला आहे? कंडेन्स्ड झाला आहे, सोलन झाला आहे. त्यामुळे हा जो पार्ट आहे, ह्या पार्टला कंडेन्स्ड स्टेम म्हणायचं किंवा कंडेन्स्ड शूट म्हणायचं. ह्याचं नाव आहे थॅलॅमस.
काय आलं थॅलामस. म्हणजे हे लेंथ जे शूट लेंथनं मोठं होतं ते सगळं आता लहान झाले. लहान झाले म्हटल्यानंतर त्याच्यावरती नोड आणि इंटरनोड जे असतात ते सगळे काय झाले कंडेन्स्ड झाले. मग ह्याच्यावरती 4 नोड आणि 3 इंटरनोड असतात. लक्षात ठेवा थॅलामसवरती 4 नोड आणि 3 इंटरनोड असतात. ही गोष्ट लक्षात ठेवावीच लागेल आणि हे मी 11वीत असताना मॉर्फॉलॉजी या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की इथं डिटेल घेण्याची गरज आहे. ती नोट्स तुमच्याकडे असल्यामुळे ते नोट्स वारंवार वाचत राहा. ओके. तर थॅलामसमध्ये 4 नोड आणि 3 इंटरनोड आहे. त्याच्यावरती हे सगळे 1 2 3 बाकीचे जे सगळे दिसतात ना ह्याला आपण म्हणतो व्होर्ल्स. लक्षात ठेवा WHORLS ह्याला म्हणायचं व्होर्ल्स. लक्षात ठेवा. शूटकडे बघा. शूटचा जो स्टेम आहे तो पेडिसिल आणि थॅलामसमध्ये कन्वर्ट झाला. आता शूटला काय आहेत छोटे छोटे अपेंडेजेस आहेत ते लीफ आहेत. ते लीफ कशात कन्वर्ट झाले लीफ गेट कन्वर्टेड इनटू व्होर्ल. म्हणजे एक गोष्ट इथं लक्षात ठेवावी लागेल ती सगळ्यात महत्त्वाची आहे. थॅलामस आणि पेडिसिल हे दोन्ही पार्ट कशापासून तयार झालेले आहेत शूटपासून तयार झालेले आहेत. कशापासून तयार झालेले आहेत शूट. आणि बाकीचा जो सगळा पार्ट आहे तो लीफ फिल्सपासून मायक्रोफिल्स किंवा लीफपासून तयार झाला. लक्षात ठेवा लीफ ॲपेंडेजेस जे असतात त्या लीफ ॲपेंडेजेसपासून बाकीचा पार्ट तयार झालेला आहे. म्हणजे थॅलामसपासून शूटपासून थॅलामस आणि पेडिसिल तयार झालं आणि लीफ ॲपेंडेजेसपासून काय तयार झालं व्होर्ल. त्या व्होर्लमध्ये 2 टाईप आहेत इसेन्शियल व्होर्ल आणि नॉन इसेन्शियल व्होर्ल. बघा त्या व्होर्लमध्ये 2 टाईप आहेत. मी शूटची डायग्राम पुसतोय. त्या व्होर्लमध्ये 2 टाईप आहेत. एका व्होर्लला आपण म्हणतो इसेन्शियल व्होर्ल, एकाला आपण म्हणतो इसेन्शियल व्होर्ल आणि दुसऱ्याला आपण म्हणतो नॉन इसेन्शियल व्होर्ल. आता पहिल्यांदा हे बघून घ्या की व्होर्ल कुठले कुठले आहेत. तर लक्षात ठेवा कॅलेक्स हे काय व्होर्ल आहे. करोला हे काय व्होर्ल आहे. स्टॅमेन हे काय व्होर्ल आहे. अँड्रोशियम गायनेशियम म्हणजेच कार्पेल. गायनेशियम म्हणजेच काय कार्पेल. हे 4 व्होर्ल आहेत. त्यातले पहिले जे 2 व्होर्ल आहेत ते कशा आहेत नॉन इसेन्शियल आहेत कारण ते रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. आणि मेन रिप्रोडक्शन कोण करतं तर हे 2 करतात. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो इसेन्शियल व्होर्ल. लक्षात ठेवा ह्याला आपण काय म्हणतो इसेन्शियल व्होर्ल्स आणि हे काय आहेत नॉन इसेन्शियल व्होर्ल्स. लक्षात ठेवा हे सगळे व्होर्ल्स कशापासून तयार झाले लीफ ॲपेंडेजेसपासून तयार झाले. म्हणजे आता एक गोष्ट तुमच्या लक्षात काय आली असेल की फ्लावर हे रिप्रोडक्टिव्ह शूट आहे. त्यातला जो स्टेम आहे त्या स्टेमचं मॉडिफिकेशन कशात झालेलं आहे पेडिसिल आणि थॅलामसवरती. स्टेमवरती जे नोड आणि इंटरनोड असतात ते कशावरती प्रेझेंट आहेत थॅलामसवरती प्रेझेंट आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे की नोडपासून बाकीचे प्लांट वगैरे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल स्टेम असेल स्टेमच्या नोडपासून नवीन पान फुटतं आहे तसं हे बाकीचे सगळे व्होर्स त्या नोडपासून बाहेर निघालेत. असे थॅलामसवरती 4 नोड आणि 3 इंटरनोड प्रेझेंट आहेत आणि हे व्होर्ल्स आहेत. आता ॲक्च्युली रिप्रोडक्शन कोणामध्ये होणार आहे तर ही मधली जी दिसते ह्याला आपण कार्पेल किंवा गायनेशियम म्हणतो आणि हे बाकीचे सगळे दिसतात ना त्याला आपण अँड्रोशियम म्हणतो. जर समजा हे ग्रुपमध्ये असतील तर त्याला अँड्रोशियम म्हणायचं. सिंगल जर नुसता घेतला तर त्याला आपण स्टॅमेन असं म्हणतो. सगळे स्टेमेन एकत्र झाले की त्याला आपण अँड्रोशियम म्हणतो. एकटं जर घेतला तर त्याला आपण स्टॅमेन. तसंच हिथं दिसताना एकच फिमेल आहे पण ग्रुपमध्ये असतील तर त्याला गायनेशियम म्हणायचं. एक असेल तर त्याला कार्पेल म्हणायचं. आता हे कुठले कुठले पार्ट आहेत हे आपल्याला बघायचं आहे. कळालं इसेन्शियल व्होर्ल म्हणजे काय नॉन इसेन्शियल व्होर्ल म्हणजे काय. हे व्होर्ल लीफ ॲपेंडेजेसपासून तयार झालेले आहेत आणि थॅलामस आणि पेडिसिल हे शूटपासून तयार झालेलं आहे. म्हणून फ्लावर इट कॅन बी डिफाईन्ड ॲज इट इज स्पेशलाइज्ड मॉडिफाईड शूट. बघा मी काय म्हणतो स्पेशलाइज्ड मॉडिफाईड शूट. जे शूट असतं ते शूट न राहता त्याचं मॉडिफिकेशन होतं आणि कलरफुल फ्लावर तयार होतं. फ्लावर इट कॅन बी डिफाईन्ड ॲज इट इज स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह शूट स्पेशली मेंड फॉर सेक्स्युअल रिप्रोडक्शन. सेक्स्युअल रिप्रोडक्शनसाठी ह्या फ्लावरचं प्रोडक्शन झालेलं आहे किंवा फ्लावर हे शूटपासून तयार झालेलं आहे. फ्लावर इज नथिंग बट इट इज अ शूट बट इट इज अ मॉडिफाईड शूट विच इज स्पेशली डिझाइन्ड फॉर सेक्स्युअल रिप्रोडक्शन.